नमस्कार. आज आपण उपवासाची खांडवी बनवतो आहे. त्याच्यासाठी मी बघा हे शिंगाडा पीठ घेतलेलं आहे. हे आता मी मोजून घेते एका वाटीमध्ये. सर्व वाट्या आपल्याला एकसारखे मोजून घ्यायचे आहेत. मला दाखवते मी या वाटीमध्ये. ही आपली 120 ग्रॅमची कप आहे हा. याच्यामध्ये आपण हे घालून घेऊया आता शिंगाड्याचं पीठ. याच्यापासून आपल्याला खांडवी बनवायची आहे. आणि आता या वाटीत दुसऱ्या वाटीत पण मोजून दाखवते तुम्हाला. आणि या वाटीत मी गूळ वगैरे घेतलेला आहे. हे बघा. आता हा आपण 1 कप घेतला ना, तर ही आपली वाटी आपल्याला थोडी भरून घ्यायची आहे. तर इथे शिंगाड्याचं पीठ 150 ग्रॅम घेतलेलं आहे. तर हे आता आपण बाजूला ठेवूया. मी तुम्हाला दूध मोजून दाखवते. हे नारळाचं दूध काढलेलं आहे मी. सध्या मी ते 1 कप घालून घेतले नारळाचं दूध. आता त्याच्यामध्ये आपण 1 वाटी गूळ घेतलेला आहे, तो पण याच्यामध्ये घालूया. आणि हा गूळ संपूर्णपणे विरघळून घ्यायचा याच्यामध्ये. त्याच्यानंतर मग ह्याच्यात पीठ कालवायचं आपल्याला. तर बघा इथे गूळ विरघळून झालेलं आहे. आणि मी थोडंसं हे गाळून पण घेतलं, म्हणजे काही खडे वगैरे राहिले असतील ते निघून जातात. तर आता आपण ह्याच्यामध्ये पीठ घालून घेऊया. हे पिठाच्या ना पूर्ण हे मिसळून घ्या. गुठळ्याच्या राहता कामा नये, पूर्ण गुठळ्याच्या मोडून घ्यायच्या. हे पीठ टाकलेलं आहे. हे चिमूटभर मीठ आहे. आणि जायफळ आणि वेलची पावडर आहे, ही पण आता घालून घेतली मी. तर आता हे सगळं मिक्स करून घेऊया. आता ह्याच्यामध्ये मी 1 वाटीपेक्षा जास्त पीठ घेतलं होतं, म्हणून अजून थोडंसं नारळाचं दूध अजून टाकूया जरासं. गूळ तुम्हाला किती आवडते तसं 1 वाटी घ्या, त्यापेक्षा थोडं जास्त घ्या, तुमच्या अंदाजाने किती गोड तुम्हाला हवं आहे असं. आणि हे शिजवायच्या आधी ताटाला असं तेल लावून किंवा तुपाचा हात लावून घ्यायचं, म्हणजे पटापट शिजलं की ते ताटात आपल्याला पसरून मग त्याच्या वड्या करायला. आता हे चांगले मिक्स करून झालेलं आहे. तर आपण गॅसकडे जाऊया. इथे मी 1 चमचा तूप घालून घेतले. याच्यामध्ये आपलं मिश्रण घालून घेऊया सर्व. हे आता चांगलं ढवळत राहूया. गॅस मी मंद आचेवरच ठेवलेला आहे, एकदम स्लो ठेवलेला आहे. याचा तसा चांगला गोळा करून घेऊया. हे बघा पीठ आपलं आता थोडं घट्ट होत आलं आहे. अजून थोडंसं आपल्याला घट्ट करायचं आहे. स्लो गॅसवर ठेवलं की कसं ते शिजतं पण छान, आणि मग वड्या पडायला त्याचा एक छान गोळा होतो. आणि त्याला सारखं सतत फिरवावं लागतं, नाही तर मग खाली करपेल. तूप याच्यासाठीच टाकायचं असतं की ते कढईला चिटकू नये. आता मी हे फक्त 1 वाटी घेतले. तुम्हाला जास्त बनवायचं असेल तर तुम्ही याचं प्रमाण वाढवू शकता. 2 वाट्या गूळ, 2 वाट्या शिंगाडा पीठ, 2 वाट्या नारळाचं दूध. तुमच्याकडे जास्त माणसांचा उपवास असेल तर जास्त करा. पीठ चांगलं शिजवून घ्यायचं. बघा मस्त गोळा झालेला आहे याचा. आता आणखीन 2 मिनटं आपण हे करूया. 5 ते 6 मिनटात हे शिजून होतं आहे. आता हे मग गॅस बंद करूया. काढून घेतले मी ताटामध्ये. थोडंसं आपण वाटीला मी तूप लावलं आहे, त्याच्यात थोडंसं असं प्लेन करून घेते. या वड्या पौष्टिक आहेत, गूळ आहे याच्यामध्ये. तुम्ही हवं तर साखर पण घालू शकता तुमच्या आवडीनुसार. तर आता हे थोडा वेळ मी फ्रीजमध्ये ठेवते. याच्यावर आपण थोडंसं खोबरं घालूया, ओलं खोबरं, पिस्ता, जे काय तुम्हाला हवं असेल ते ड्रायफ्रूट्स तुम्ही टाकू शकता. तर आता आपण याला थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवूया.
तर हे पहा, आपल्या वड्या फ्रीजमध्ये न ठेवताच त्या छान झालेल्या आहेत तशा. हे बघा निघतात पण अलगतच ह्याच्यात अशा. मी कट मारून ठेवले होते. बघा वडी कशी झाली बघा. तुम्ही पण करून बघा. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर आता मी हे दुसऱ्या ताटामध्ये काढून घेते. पहा इथे आपल्या वड्या झालेल्या आहेत. एक तुम्हाला मी तोडून दाखवते. हे बघा एकदम मऊसूत वडी, छान अगदी सुंदर, चवीला पण छान. वा वा, मी पण टेस्ट करून बघितली, छान आहे. तुम्ही पण करून बघा.